तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण धर्मादाय आयुक्त या ठिकाणी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव सर्वांनी त्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि सांगू इच्छितो की धर्मादाय आयुक्त यासाठी स्पेशल असलेले आपण काय केलेले आहे 600 पेजेसची लगभग विद्यार्थ्यांनो पीडीएफ तयार केलेली आहे। हे पीडीएफ तुम्हाला अतिशय महत्त्वाचे राहणार आहे। पीडीएफ मध्ये सर्व काही कव्हर केलेले आहे। इच्छुक असाल या पीडीएफ ला घेण्यासाठी या नंबरवर विद्यार्थ्यांनो आपल्याला काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा। 250 ला हे पीडीएफ सध्या तुम्हाला मिळत आहे। जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तरच, तर इच्छुक असाल तर नक्कीच आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नामध्ये विचारलेले की धर्मादाय आयुक्त हे जे पद आहे ते कशाच्या कोणत्या विभागाच्या अखत्यारीत येणारे पद आहे ते सांगायचं आहे। कोणाच्या अखत्यारीत येते? ऑप्शन्स मध्ये आहे महसूल विभाग, वन विभाग, वरील दोन्ही किंवा शिक्षण विभाग। तर धर्मादाय आयुक्त हे पद जे आहे वन तसेच महसूल विभाग या दोघांच्या अखत्यारीत येणारे राज्य सरकारचे पद आहे। प्रश्न दुसरा कव्हर करूया। घटना समितीचे सर्वात पहिले जे अधिवेशन आहे ते कोणत्या ठिकाणी भरलेले होते ते आपल्याला सांगायचं आहे। सर्वात पहिले घटना समितीचे अधिवेशन मुंबई, दिल्ली, चेन्नई किंवा सुरत। तर ठिकाण होते विद्यार्थ्यांना दोन ऑप्शन्स मध्ये योग्य राहील दिल्ली या ठिकाणी घटना समितीचे पहिले अधिवेशन भरवण्यात आलेले। प्रश्न कव्हर करूया तिसरा। कोणत्या झाडाचा उपयोग रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा आहे ते विचारलेलं आहे। रेशीम निर्मितीसाठी कशाचा? पिंपळाच्या, तुती, तुळशी किंवा वटवृक्षाचा। तर तुती या झाडाचा उपयोग जो आहे विद्यार्थ्यांनो रेशीम निर्मितीसाठी महत्त्वाचा असतो हे कळते। प्रश्न चौथा पाहूया। तर नेहरू अहवाल जो आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी तयार केलेला अहवाल आहे ते सांगायचं आहे। नेहरू अहवाल कोणी तयार केलेला? मोतीलाल नेहरू यांनी केलता का? रतन कुमार नेहरू यापैकी नाही किंवा पंडित जवाहरलाल नेहरू? तर मोतीलाल नेहरू यांनी जे आहे नेहरू अहवाल हा तयार केलेला अहवाल दिसतो। प्रश्न पाचवा की कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशन मधून वगळण्यात आलेले होते? सायमन कमिशन मध्ये एकाही भारतीयाचा समावेश नव्हता। जर तुम्हाला माहित नसेल तर कळलेलं आहे। तर कोणी म्हणजे वगळलेले होते कोणाच्या सांगण्यावरून? लॉर्ड रीडिंग, सर जॉन सायमन, लॉर्ड इर्विन किंवा लॉर्ड चेम्सफोर्ड? तर लॉर्ड इर्विन यांच्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांनो सायमन कमिशन मधून भारतीयांना वगळले गेलेले होते। प्रश्न सहावा पाहूया। राज्य सूचीवर कायदा करण्याचा जो अधिकार आहे पुढीलपैकी कोणाला असतो? सोपा प्रश्न आहे, राज्य सूचीवर विचारलेला आहे। राज्य सरकारचा असतो का? राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा केंद्र सरकार? तर राज्य सूचीवर कायदा करण्याचा अधिकार हा राज्य सरकारकडे असतो, लक्षात येते। प्रश्न सातवा पाहूया। डीएनए ला मराठीमध्ये काय म्हणतात हे आपल्याला विचारलेलं आहे। डीएनए आपण भरपूर वेळेस ऐकलेले असते, पण मराठीमध्ये त्यास काय म्हणतात हे तुम्हाला माहित नसेल। ऑप्शन्स मध्ये प्रधान रेणू, अर्धा रेणू, पूर्ण रेणू किंवा वरीलपैकी नाही। तर डीएनए ला या ठिकाणी विद्यार्थ्यांनो प्रधान रेणू असे संबोधतात मराठीमध्ये। कव्हर करूया प्रश्न आठवा। आगा खान पॅलेस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे विचारलेलं कव्हर केलेला प्रश्न आहे। आगा खान पॅलेस विषयी विचारलेला ठाणे, धुळे, पुणे किंवा बीड? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आगा खान पॅलेस हा स्थित आहे हे लक्षात येते। प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा विचारलेला की वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकांमध्ये कशाचे साठे असतात? जे वनस्पतीपासून तयार झालेले खडक असतात। ऑप्शन्स मध्ये ग्राफाइट, मॅग्नेशियम, खनिज तेल किंवा वरीलपैकी सर्व? तर खनिज तेलाचा समावेश जो आहे वनस्पतीपासून जे खडक तयार होतात त्यामध्ये असतो किंवा झालेला दिसतो। प्रश्न 10वा। निलगिरी पर्वत शृंखला भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे विचारलेलं? निलगिरी पर्वत शृंखला ऑप्शन्स मध्ये उत्तर प्रदेश, केरळ, बिहार किंवा तामिळनाडू? ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील। तामिळनाडू या राज्यामध्ये निलगिरी पर्वत शृंखला स्थित असलेली लक्षात येते। प्रश्न 11वा। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे सर्वांनाच माहित आहे, पण कशासाठी प्रसिद्ध आहे? वाघ, मोर, सिंह किंवा वरीलपैकी कोणासाठीही नाही? वाघांसाठी प्रसिद्ध चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान असलेले लक्षात घ्यायचे। प्रश्न 12वा कव्हर करूया। भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात?
चळवळीचं नाव विचारलं की भूदान चळवळीचे जनक. ऑप्शन्समध्ये महात्मा गांधी, विनोबा भावे, पंडित नेहरू किंवा महात्मा फुले. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी 2 विनोबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक म्हणतात. प्रश्न 13वा कव्हर करूया. भारतामध्ये सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, जे की सर्वात लहान आहे इतरापेक्षा? दादर नगर हवेली आहे का, पुदुचेरी, लक्षद्वीप किंवा दीव दमण? तर लक्षद्वीप हा केंद्रशासित प्रदेश भारतातील सर्वात छोटा असलेला आपल्या सर्वांना दिसतो. सिंदफणा नदीवर कोणते धरण असलेले दिसते किंवा स्थित आहे ते सांगायचं आहे. नदी विचारलेली सिंदफणा ही माजलगाव, खिल्लारी, भाटघर किंवा जायकवाडी. तर माजलगाव धरण हे जे आहे सिंदफणा नदीवर स्थित असलेले एक धरण दिसते. प्रश्न 15वा. उत्तराखंड राज्याच्या राज्य फुलपाखराचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? राज्य लक्षात घ्या, विचारलेले राज्य उत्तराखंड आहे. तर घार, कॉमन पिकॉक, चिमणी किंवा बटरफ्लाय? तर कॉमन पिकॉक हा जो आहे उत्तराखंड राज्याचा राज्य फुलपाखराचे नाव आहे. प्रश्न 16वा पाहूया. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव काय आहे? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे तर झाशी टर्मिनस, गांधी टर्मिनस, विक्टोरिया टर्मिनस किंवा वरीलपैकी नाही? तर विक्टोरिया टर्मिनस असे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे पूर्वीचे नाव असलेले लक्षात येते. 17वा प्रश्न पाहूया. एका व्यक्तीस किती वेळा राष्ट्रपती पदावर निवडून येता येते? राष्ट्रपती पद आहे, यावर एक व्यक्ती किती वेळेस निवडून येऊ शकतो? 1 वेळेस, कितीही वेळेस, 2 वेळेस किंवा 3 वेळेस? तर ऑप्शन्समध्ये योग्य राहील 2, म्हणजे कोणताही व्यक्ती असो राष्ट्रपती पदावर जे आहे विद्यार्थ्यांनो कितीही वेळेस निवडून येऊ शकतो, कोणती लिमिट त्या पदासाठी ठेवलेली नाही. प्रश्न 18 पाहूया. रंकाळा तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे सांगायचं आहे? तलावाचं नाव रंकाळा विचारलेला तलाव आहे. जालना, कोल्हापूर, पालघर किंवा अमरावती? तर तो जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव हा असलेला लक्षात येतो. प्रश्न 19वा कव्हर करूया. मॅकमोहन लाईन कोणत्या राज्याला लागून आहे? दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या राज्याला लागून जुळून मॅकमोहन लाईन येते? आंध्र प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश किंवा अरुणाचल प्रदेश? ऑप्शन्समध्ये विद्यार्थ्यांनो 4 या ठिकाणी योग्य राहणार आहे. अरुणाचल प्रदेश या राज्याला मॅकमोहन लाईन जुळालेली दिसते. प्रश्न 20वा. झास्कर नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध एक उपनदी आहे? झास्कर नदी कोणाची उपनदी आहे? कृष्णा नदीची आहे का, गंगा, नीरा किंवा सिंधू? तर झास्कर ही नदी सिंधू नदीची एक प्रसिद्ध उपनदी असलेली दिसते. प्रश्न 21वा कव्हर करूया. तर पंढरपूर या ठिकाणाला महाराष्ट्रातील कोणती राजधानी म्हणून ओळखली जात असते? पंढरपूरला महाराष्ट्राची कोणती राजधानी म्हणतात? ऑप्शन्समध्ये आध्यात्मिक, पर्यटन, ऐतिहासिक किंवा प्रादेशिक? तर आध्यात्मिक राजधानी महाराष्ट्र राज्याची पंढरपूरला संबोधतात हे कळते. प्रश्न 22वा कव्हर करूया. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे? राम गणेश गडकरी यांचे तर केशवसूत, गोविंदाग्रज किंवा कुसुमाग्रज? तर गोविंदाग्रज हे जे आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी कोणाचे? तर राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव असलेले लक्षात येते. लोटांगण घालणे म्हणजे पुढीलपैकी काय योग्य त्याचा अर्थ राहील ते सांगायचं आहे. व्याकरणातील प्रश्न. लोटांगण घालणे म्हणजे शरण जाणे, लाचार होणे, लोटणे किंवा जमिनीवर लोळणे? तर लोटांगण घालणे म्हणजे काय? शरण जाणे हे या ठिकाणी त्याचा योग्य अर्थ राहणार. प्रश्न 24वा. हरी घरी कोण येऊन गेले यातील सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य काय आहे? हरी घरी कोण येऊन गेले? हरी सर्वनाम हरी आहे का? घरी कोण किंवा गेले? तर कोण हे जे आहे हरी घरी कोण येऊन गेले यातील सर्वनाम असलेले लक्षात येते. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विचारलेला 25वा की 99 वेळा शून्य रनावर कोणता भारतीय क्रिकेटपटू आउट झालेला आहे? 99 वेळा एकूण? तर विराट कोहली, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली किंवा महेंद्रसिंग धोनी? तर सचिन तेंडुलकर यांनी जे आहे आपल्या जीवनामध्ये 99 वेळा शून्य रनावर आउट झालेले
ठरलेली आहेत. प्रश्न 26वा, निरर्थक या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द सांगायचा आहे. TCS ने विचारलेलीच प्रश्न आहे ती. निरर्थक प्रश्नाचा विरुद्धार्थी, अर्थशून्य, अर्थगर्भ, अर्थात किंवा अर्थपूर्ण. तर या ठिकाणी निरर्थक शब्दाचा जे आहे अर्थपूर्ण हा जो विरुद्धार्थी शब्द आहे लक्षात येते. प्रश्न 27वा पाहूया. 1936च्या राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहेत ते विचारलेले आहे. राष्ट्रीय काँग्रेसची लगभग 28 अधिवेशने झालेली होती. तर विचारलेलं आहे की 1936 मध्ये जे झालेले होते स्पेशली त्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते का, एनी बेझंट, महात्मा गांधी किंवा पंडित नेहरू. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक एक वेळेस कन्फर्म करूया. कन्फर्म करूया याचं उत्तर काय आहे ते. ठीक आहे, ऑप्शन्समध्ये 4 म्हणजेच काय, पंडित नेहरू यांनी 1936 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसचे जे अधिवेशन झालेले त्याचे अध्यक्ष राहिलेले. शक्तीचे SI एकक पुढीलपैकी कोणते आहे. शक्तीचे SI एकक ऑप्शन्समध्ये दिलेले वॅट, जूल, एम्पियर किंवा वरीलपैकी सर्व. तर वॅट हे शक्तीचे SI एकक असलेले लक्षात घ्यायचे आहे. तर करडी क्रांती पुढीलपैकी कशाच्या उत्पादनामध्ये वाढ म्हणजे कशाच्या उत्पादनाशी संबंधित होती ते सांगायचं आहे. करडी क्रांती विचारलेली ऑप्शन्समध्ये दिलेली अंडी, दूध, खते किंवा नीळ. तर खताशी संबंधित झालेली क्रांती म्हणजेच करडी क्रांती होती हे लक्षात येते. प्रश्न 30वा कव्हर करूया. साखर तयार करताना खालीलपैकी कोणता बाय प्रोडक्ट तयार होतो. साखर कारखान्यामध्ये साखर तयार करत असताना कोणता बाय प्रोडक्ट तयार होतो. मिथिल अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड, इथिल अल्कोहोल किंवा वरीलपैकी सर्व. तर इथिल अल्कोहोल हा जो बाय प्रोडक्ट आहे साखर तयार करताना तयार होणारा एक लक्षात येतो. आता विद्यार्थ्यांनो पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. धर्मदाय आयुक्त किंवा महानगरपालिकासाठी अतिशय महत्त्वाचे असलेले विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 599 म्हणजे 600 पेजेसची आपण म्हणू शकतो PDF तयार केलेली आहे. ही PDF तुम्ही जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल 250 मध्ये मिळत आहे. नाहीतर तुम्हाला हे 300-350 पडणार आहे. तर ही संधी तुम्हाला मिस नाही करायची आहे. घेण्यासाठी PDF या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा ही सर्वांना रिक्वेस्ट आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलेले लगेच सबस्क्राईब करून घ्या. एकदम फ्री असते, कोणताच शुल्क लागत नसतो. काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हालाच मिळेल. तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तुम्हाला नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.